नमस्कार, मी नाळेसर जिल्हा परिषद शाळा बरड या शाळेवरती वरिष्ठ मुख्याध्यापक या पदावरती काम करीत आहे। सध्या सातारा जिल्ह्यामध्ये काही ठराविक शाळांची आदर्श शाळेमध्ये गणना झाली आणि त्यामध्ये तालुक्यातील 3 नंबरची शाळा ही जिल्हा परिषद बरड म्हणून आदर्श शाळेमध्ये गणना केली गेली। खरं तर ही शाळा तालुक्यामधील सर्वात जास्त पट असणारी शाळा आहे। 350 पट या शाळेचा असून 15 शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत। ही शाळा आदर्श शाळा म्हणून गणली गेली आहे आणि ही कशी आदर्श शाळा होईल यासाठी मी सर्व शिक्षकांच्या मदतीनं शाळेचे एक ध्येय धोरण ठरवलेलं आहे। त्यामध्ये जे विद्यार्थी आपल्या शाळेतून बाहेर पडणार आहेत ते विद्यार्थी एक सुजाण नागरिक म्हणूनच या शाळेतून बाहेर पडतील आणि तसे नागरिक घडवण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिक्षकांची माझी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही विद्यार्थी घडवित असतो। शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक विकास असेल, मानसिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, असा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न करीत आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात की त्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना वाव दिला जातो। त्यामध्ये प्रयोगशाळा असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, खेळ असतील, विविध स्पर्धा असतील, बाल आनंद मेळावा असेल, शिक्षण परिषद असेल किंवा बाल बाजार असेल, विद्यार्थ्याला अंकज्ञानाच्या माध्यमातून जे ज्ञान मिळवलं जातं त्याचा दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये त्याचा वापर कसा करता येईल या संदर्भाने बाल आनंद मेळाव्याचंही आपण आयोजन करत असतो। आता नुकतीच सातारा जिल्हा परिषदेने बेंगलोर या ठिकाणी असणाऱ्या इस्रो या संस्थेसाठी भेट देण्यासाठी आपल्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांची निवड केलेली होती आणि 2 विद्यार्थी आत्ताच नुकतेच कालच या संस्थेला भेट देऊन आलेले आहेत। पूर्णपणे अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे। त्याचबरोबर जिल्हा क्रीडा स्पर्धा असतील तर तालुका क्रीडा स्पर्धा असतील, केंद्र स्तर असेल, बीट स्तर असेल, या सर्व स्तरामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी निश्चितपणे यश संपादन करतात। काही विद्यार्थी आमचे नाशिक या ठिकाणी असणाऱ्या क्रीडा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सुद्धा अकॅडमीमध्ये दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा सराव चालू आहे। त्याचबरोबर चित्रकलेच्या इंटरमिजिएट, एलिमेंटरी या परीक्षा आहेत, त्याही परीक्षेमध्ये या शाळेतील विद्यार्थी सहभागी होत असतात। या शाळेला शासनाच्या वतीनं ज्या प्रकारे मानधन दिलं जातं किंवा अनुदान दिलं जातं, त्याचबरोबर विविध स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा काही दान देणाऱ्या संस्था असतील त्या संस्थांच्या माध्यमातून सुद्धा शाळेला बरेच प्रकारची मदत दिली जाते। त्यामध्ये कोटक ही एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन दिलं जातं आणि त्यांचाही उपक्रम अगदी मजबूतपणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शाळेत राबवला जातो। त्याचबरोबर राष्ट्रीय संघ म्हणून जी एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून फिरती प्रयोगशाळा या आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी कार्य करीत असते। अशा विविध संस्थांच्या माध्यमातून शाळेचा विकास घडवण्याचा प्रयत्न केला जातो। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकाची भूमिकाही महत्त्वाची असते आणि त्यामुळे दर महिन्याला पालक भेट घेऊन, पालकांचे मेळावे घेऊन, पालक सभा घेऊन, माता पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि काय अडचणी असतील तर त्या संदर्भातही त्यातून मार्ग काढला जातो। विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षणच घ्यावं किंवा ज्ञान घ्यावं असं नाही, तर या ज्ञानातून, शिक्षणातून दैनंदिन जीवनामध्ये आनंदही निर्माण झाला पाहिजे। मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून त्याला पुढील आयुष्यामध्ये त्याचा उपयोगही झाला पाहिजे आणि घेतलेल्या ज्ञानाचा व्यवस्थितपणे वापरही करता आला पाहिजे। अशा प्रकारचंही मार्गदर्शन या शाळेमध्ये दिलं जातं, अशा पद्धतीने प्रयत्न केला जातो। त्याचबरोबर परिसरातील सर्वात मोठी शाळा आहे आणि ही शाळा स्वच्छ सुंदर शाळा ठेवण्यासाठी सुद्धा शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करीत असतो। त्याचबरोबर विद्यार्थी
तो त्या मातीचा गोळा म्हणूनच आमच्याकडे पहिल्यांदा पहिलीमध्ये दाखल होत असतो. परंतु जेव्हा 7वीतून तो बाहेर पडतो त्यावेळेला त्याला शिक्षणाच्या 7 पायऱ्या आम्ही उपलब्ध करून दिलेल्या असतात की त्या पायऱ्याच्या माध्यमातून त्याच्या आयुष्याचं शिक्षण जो व्यवस्थितपणे पार करीत असतो. हे सर्व करत असताना कोटकच्या माध्यमातून गेल्या 4-5 महिन्यापूर्वी लिडरशिपचं एक प्रशिक्षण झालं आणि त्या प्रशिक्षणाचाही मार्गदर्शनाचाही आम्हाला निश्चितपणे चांगला उपयोग झाला की जेणेकरून शाळेचं ध्येय ठरवताना, शाळेचं कार्य ठरवताना त्यांच्या या प्रशिक्षणाचाही उपयोग झालेला आहे. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण विकास कसा होईल या संदर्भाने सर्व शिक्षकांचा प्रयत्न चालू असतो. धन्यवाद.